होती ती माझ्यासाठी पण स्वतःच्या मनाने होती, माझ्या वतीने नाही. त्यामुळे मी काही ती अपॉइंटमेंट्स पाहायला बांधील नव्हते. आणि उद्या तुमच्या मिस्टरांनी त्यांच्यासाठी अपॉइंटमेंट घेतली आहे म्हणून आज आउट ऑफ टर्न विदाऊट अपॉइंटमेंट तुम्हाला बघायला मी बांधील आहे. इज इट? मला कळतंय की मी असं विदाऊट अपॉइंटमेंट इथे येणं बरोबर नाही, पण त्याच्याशिवाय माझ्याकडे काही पर्याय नव्हता. आज त्याचा SMS वाचताना तुमच्या क्लिनिककडून आलेला SMS वाचला. त्याचा SMS इनबॉक्स वाचता? हो. युअर अपॉइंटमेंट फॉर टुमॉरो 9 AM इज कन्फर्म. मग तो मला या अपॉइंटमेंटबद्दल काहीच बोलला नाही, कारण प्रत्येक वेळेस अपॉइंटमेंटचा SMS फॉरवर्ड करून तो मला सांगायचा, गो विजिट द डॅम सायकायट्रिस्ट. डॅम सायकायट्रिस्ट? एक्सक्यूज मी डॉक्टर, दोज आर हिज वर्ड्स. पण यावेळेस तो काहीच बोलला नाही. याचा अर्थ त्याने ही अपॉइंटमेंट स्वतःसाठी घेतली असणार. हो येस. मग त्याला काही करून डिवोर्स हवाय डॉक्टर. आणि तुम्हाला? मला ऑफकोर्स येस. झालं तर मग म्हणजे त्यांनाही हवा आहे तुम्हालाही हवा आहे. अहो मग वागू दे ना त्यांना कसं वागायचं तसं. पण माझ्यावर वाटेल ते आरोप लावून नाही. आरोप? त्याला ना तुमच्याकडून काहीतरी सर्टिफिकेट हवं असणार, म्हणजे माझ्यावर काहीतरी सायकिक आजाराचं लेबल लावता येईल असं, जस्ट टू मेक हिज केस स्ट्रॉंगर, यू नो. पॅरानोइया. हां? पॅरानोइया असं लेबल निश्चित लावता येईल तुम्हाला. पॅरानोइया? व्हॉट्स दॅट? डोंट वरी, आय वॉज जस्ट जोकिंग. दॅट डझंट मेक हिज केस एनी स्ट्रॉंगर. तुम्ही पॅरानोइया लावा नाही तर अजून काहीही लेबल लावा, पण असं काही लेबल लावण्याआधी तुम्हाला माझी बाजू ऐकून घेणं मस्ट आहे. मस्ट होतं तर त्यांनी दिलेल्या एवढ्या सगळ्या मस्त अपॉर्च्युनिटीज तुम्ही का डावलल्या? यू शुड हॅव केप्ट युअर अपॉइंटमेंट्स मिसेस प्रसाद जोशी. प्रिया, माझं नाव प्रिया. हो येस, प्रिया प्रसाद जोशी. मला या गोष्टीची काही कल्पना नाही आहे मिसेस जोशी की प्रसाद जोशी तरी त्यांच्या अपॉइंटमेंट ठेवणार आहेत का तेही मिस करणार आहेत तुमच्यासारखी. आणि शिवाय ते इथं येऊन मला काय सांगणार आहे त्याच्याबद्दलच्या तुमच्या नुसत्या कल्पना आहेत मिसेस जोशी. त्यापेक्षा मला असं वाटतं की तुम्ही एक तुमच्यासाठी वेगळी अपॉइंटमेंट घ्यावी आणि मला नंतर येऊन भेटावं. तेवढी अक्कल अजून आहे शिल्लक माझ्या डॉक्टर. पण तुमच्याच अपॉइंटमेंट्स पुढचे 2 महिने फुलले आणि उद्या त्याच्या आरोपांच्या आधी तुम्हाला माझी बाजू सांगणं मला महत्त्वाचं वाटतं. आय नो दॅट व्हेरी वेल मिसेस जोशी. माझे हे उरलेले पांढरे केस मला कोणाच्याही दिशेनं बायस होऊ देत नाहीत, सो डोंट वरी अबाउट दॅट. प्रश्न बायसचा नाही आहे डॉक्टर. देन इट्स जस्ट दॅट आय नो हिम व्हेरी वेल. हो, इन दॅट सेन्स मग तुमचं सगळं ऐकून मी अधिक बायस होण्याची शक्यता वाटत नाही तुम्हाला मिसेस जोशी. आणि शिवाय तुम्हालाही काही सांगत होतं तर प्रत्यक्ष इथं यायची काही गरज होती असं मला वाटत नाही. त्यांची जी काही इंटेन्शन्स तुमच्या मनात आहेत तशी असायला पाहिजेत. आणि ह्या सगळ्या जर आणि तरच्या गोष्टी आहेत मिसेस जोशी. हां, मला वाटतं तुम्ही आता घरी जाऊन शांतपणे झोपावं. जाताना रिसेप्शनिस्टकडं मोबाईल नंबर देऊन जा. अपॉइंटमेंटची अजिबात काळजी करू नका. जस्ट बिलीव्ह इन मी. ओके, पण मला एक गोष्ट ठळकपणे सांगायची डॉक्टर. येस. कीप मी आउट ऑफ दिस सायकायट्री बिझनेस. लेट्स होप सो. पण डॉक्टर तुम्हाला आता पटलं असेल ना की मी आज इथे येणं किती गरजेचं होतं ते. नॉट एक्झॅक्टली मिसेस जोशी. सी यू. हॅलो. हां, त्या मॅडम आल्या असतील बाहेर, त्यांचा मोबाईल नंबर लिहू. येस येस. ओके. येस, I have found my couple. न तू